नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 18 ऑगस्ट 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी आहे, नक्षत्र उत्तराषाढ आहे, योग आयुष्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:43 ते 5:20 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:20 ते 6:57 आणि यमगंड काळ दुपारी 12:30 ते 2:07 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आजच्या दिवशी बुध आणि हर्षलचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला बुध आणि द्वितीयातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार दिवस महत्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्वपूर्ण विचार किंवा संधी आजच्या दिवशी तुम्हाला मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुमचा आत्मविश्वास आजच्या दिवशी चांगला दिसेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मात्र थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर त्या व्यक्तीबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची मोठी धोका घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला बुध आणि तुमच्याच राशीतला हर्षल हे परस्पर केंद्र करणारे दिवस महत्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमचा आत्मविश्वास आणि एनर्जी ही खूपच चांगल्या प्रकारची दिसेल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. याचप्रमाणे घरातल्या व्यक्ती की ज्या तुमच्यापेक्षा वयाने लहान असतील त्यांच्याबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविवाद होऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला बुध आणि व्ययातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडंसं कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुमचं जे ट्रॅव्हलिंग असेल त्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला बुध आणि लाभातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार दिवस महत्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्याबरोबर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार करू नका. खर्च आणि गुंतवणूक याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला बुध आणि तृतीयातला आणि चतुर्थातला आणि दशमातला हर्षल हा परस्पर केंद्र करा. दिवस महत्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये स्वतःच्या भावभावनांना ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला वक्री बुध आणि भाग्यातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार. तुमचा आज कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अतिशय उत्तम दिसून येईल. भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला चांगली लाभू शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये मात्र दगदग हे जास्त प्रमाणात जाणवू शकेल. महत्त्वपूर्ण निर्णय घेणं थोडं टाळणं गरजेचं राहील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन थोडं जास्त प्रमाणात जाणवेल. काळजी घ्या.
यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातला बुध आणि अष्टमातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार दिवस महत्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहा. मित्र परिवाराबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. महत्त्वपूर्ण अशा आर्थिक व्यवहार करताना अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला बुध आणि सप्तमातला हर्षद हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तर जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला वक्री बुध आणि षष्ठातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार दिवस महत्वपूर्ण राहील. काही चांगले उत्तम आर्थिक लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण कामं निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू नका. अंदाज चुकू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे. अष्टमातला वक्री बुध आणि पंचमातला हर्षल हे परस्पर केंद्र करणारा तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल, मूड अतिशय चांगला दिसून येईल. जी कामं हाती घ्याल सहजपणे पूर्ण होताना दिसेल. दिवस शुभफलदायी राहील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. लागणं, कापणं, खरचडणं अशा प्रकारचे काही व्याधी होऊ शकतील. कागदोपत्री व्यवहारापासून लांब राहा. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंच सप्तमातला बुध आणि चतुर्थातला हर्षदे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस थोडासा तापदायक जाऊ शकेल. थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल. दमल्या थकल्यासारखं जाणवू शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध ताणले जातील. वैचारिक मतभेद यामुळे स्ट्रेस, टेन्शन जास्त जाणवल्यासारखं वाटेल. वैवाहिक जोडीदार आपल्यावर हावी झालाय की काय अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येतील. थोडंसं तडजोडीचं धोरण महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसात तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. काही चांगले सल्ले मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. खास करून मेंटल स्ट्रेस, मानसिक ताणतणावाखाली जाऊ शकाल आणि मानसिक ताणतणावाखाली जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र अजिबात घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 18 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.